नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. खासदार नवनीत राणांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलंय. त्यांनी पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. मुख्यमंत्री निवडणुकीच्या रिंगणात आपल्यासमोर उभं राहून जिंकून दाखवा असं आव्हान राणांनी दिलेलं आहे. आपण दिल्लीमध्ये जाऊन वरिष्ठांकडे जाऊन तक्रार करणार असल्याचं देखील नवनीत राणांनी म्हटलंय. तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर नवनीत राणा रुग्णालयातून हातात हनुमान चालीसा घेऊन बाहेर पडल्या. जर रामाचं नाव घेणं गुन्हा आहे तर 14 वर्ष जेलमध्ये जायला पसंत करणार असल्याचं देखील राणांनी यावेळी सांगितलंय. आणि मी त्यांना चॅलेंज करते उद्धव ठाकरेजींना की तुमच्यामध्ये जर दम असेल तर तुम्ही लोकांमध्ये या, लोकांमध्ये निवडून दाखवा आणि त्यांच्या विरोधात मी उभी राहीन. त्यांनी मतदारसंघ निवडाव. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मतदारसंघ त्यांना वाटते त्या मतदारसंघात त्यांनी उभे राहावं आणि त्यांच्या ऑपोजिटमध्ये एक महिलाची ताकद आणि इमानदारी आणि स्वतःचे नावावर भरोश्यावर आम्ही मेहनत करून त्या मतदारसंघामध्ये निवडून येऊ आणि तेव्हा त्यांना माहीत पडेल की जनताची ताकद म्हणजे काय असते. मुंबईला न्याय देण्यासाठी, या मुंबईच्या जनताला न्याय देण्यासाठी आणि इकडच्या चांगल्या पद्धतीने विकास होण्यासाठी आणि भ्रष्टाचार लंकाला संपवण्यासाठी मी पूर्ण ताकदनी मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शनमध्ये प्रचाराला उतरण आणि जे राम भक्त आहे त्यांचे पाठीशी उभी राहून त्यांना मी सपोर्ट करणार. मला असं वाटते भ्रष्टाचारी लंकाला मिटवण्यासाठी जिथे जिथे माझी गरज पडेल तिथे तिथे त्यांच्या मला एक असं वाटते की ज्या पद्धतीने पोपटने जे म्हटलं होतं नागपूर पत्रकार परिषदमध्ये की 20 फूट गड्ड्यात मी गाडून देईन. येणाऱ्या काळामध्ये मुंबईची आणि महाराष्ट्राची जनता त्यांना गड्ड्यामध्ये टाकणार आहे. त्याच्यात काही दुम्मत नाही आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याच्यासाठी मी मुंबईत जाणार आहे आणि दिल्लीत जाणार आहे आणि त्यांच्या विरोधात मी तिथे तक्रार दाखल करणार आहे. आणि तर मला 14 वर्ष आत टाकलं तरी तेवढ्याच ताकदीनं उभी राहीन असं वक्तव्य नवनीत राणा यांनी केलंय. जेलमध्ये एक महिलासोबत एवढा मोठा अत्याचार. माझा प्रश्न आहे की मी काय केलं होतं? मी अशी कोणती चूक केली? रामाचं नाव घेणं आणि हनुमंताचं नाव घेणं हा चूक जरी असेल, चूक त्यांना वाटते की चूक आहे आणि त्याच्यासाठी 14 दिवस मला जेलात टाकलं. तर मी त्यांना एक सांगू इच्छित आहे की जर देवाचं नाव घेणं आणि हनुमंताचं आणि श्रीरामाचं नाव घेणं चुकीचं आहे तर 14 दिवस मला थांबू शकत नाही. 14 वर्षही जर मला आतमध्ये टाकलं तर तेवढीच ताकदीने मी बाहेर उभी राहून निखरून येणार आहे. मला कोणी दाबण्याचा काहीच प्रयत्न करू नये. दरम्यान जो कोणी नकली भावानं अयोध्येत जात असेल त्यांना प्रभू श्रीराम पावणार नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तर शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर खासदार नवनीत राणा यांनी देखील टीका केली आहे. लेकिन कोई नकली भाव से जाता है या राजनीतिक भाव से जाता है या किसी को ऊंचा नीचा दिखाने के लिए जाता है तो प्रभु श्री राम जी का आशीर्वाद नहीं मिलता, वहाँ विरोध होता है. अयोध्यामध्ये ज्या पद्धतीने आता बॅनरबाजी होत आहे, असली और नकली. अरे बाळासाहेबांनी कधी असली नकली दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतः असली होते. आता ही परिस्थिती शिवसेनावर आहे की असली कोण आणि नकली कोण दाखवण्याची बारी या परिस्थितीमध्ये उभी आहे. पण राम भक्त त्यांना हे उत्तर देणार आहे. असली जे होते ते चालले गेले आणि नकली सगळे खाली राहिले.